आवाज विचारांचा, दिशा परिवर्तनाची. जय भीम, नमोबुद्धाय मित्रांनो. मी प्रकाश आणि तुम्ही ऐकत आहात प्रज्ञा प्रवाह पॉडकास्ट. आजचा पॉडकास्टचा विषय आहे बौद्धांची लग्ने वेळेवर लागत नाहीत. मित्रांनो, आजचा विषय थोडा संवेदनशील आहे. काहींना तो आवडेल, काहींना कदाचित खटकेल, पण समाज म्हणून आपण स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहिलं पाहिजे. आपल्या लग्नांमध्ये वेळेचं महत्त्व आपण खरंच समजून घेतो का? आपण बौद्ध आहोत. आपण लग्नांसाठी पंचांग पाहत नाहीत, ग्रहतारे पाहत नाहीत, शुभ मुहूर्त शोधत बसत नाहीत, कारण आपल्याला तथागत भगवान गौतम बुद्धांनी विवेक दिला आहे. आपण विज्ञान आणि तर्कावर विश्वास ठेवतो. पण मग एक गोष्ट समजत नाही, जेव्हा आपण स्वतःच लग्नाची वेळ ठरवतो तेव्हा ती वेळ पाळण्यात अडचण काय आहे? पत्रिकेत लिहिलेलं असतं दुपारी 12:30, 12:45 वाजताच पोहोचलेले असतात. पण स्टेजवर फोटो सेशन सुरू असतं, कोणी आहेर देत असतं, कोणी अजून तयार होत असतं आणि लग्न लागतं थेट 2 किंवा 3 वाजता. मित्रांनो, प्रश्न एवढाच आहे, आपण वेळ दिलीच कशाला जर ती पाळायची नसेल तर? आजच्या काळात प्रत्येक माणूस व्यस्त आहे. कोणी रोजंदारीवर काम करणारा असतो, कोणी शेतीची कामे सोडून आलेला असतो, कोणी दुकान बंद करून आलेला असतो, कोणी 100-200 किलोमीटरचा प्रवास करून आलेला असतो. त्यांच्याही वेळेची किंमत आहे ना. आपल्याला वाटतं लग्न आयुष्यात एकदाच होतं. हो, अगदी बरोबर आहे. पण लग्न एकदाच होतं म्हणून इतरांच्या वेळेचा अनादर करायचा का? मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, लोक आपल्या भाषणांवरून कमी आणि आपल्या वागण्यावरून जास्त मत बनवतात. जेव्हा एखाद्या लग्नात 2 ते 3 तास उशीर होतो तेव्हा लोक म्हणतात बौद्धांची लग्ने अशीच असतात. आता सांगा, आपल्या एका चुकीमुळे संपूर्ण समाजाबद्दल अशी प्रतिमा तयार होणं योग्य आहे का? विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेळेबाबत किती काटेकोर होते हे आपण वाचतो. तथागत भगवान गौतम बुद्धांनीही जागरूकतेचा आणि शिस्तीचा मार्ग दाखवला. मग आपण त्यांच्या विचारांचे वारसदार म्हणून काय दाखवत आहोत? कधी कधी असं वाटतं आपण स्टेजची सजावट, डीजे, फोटो, व्हिडिओ, रील्स यावर खूप लक्ष देतो, पण कार्यक्रम वेळेवर सुरू होतो का याकडे फारसं लक्ष देत नाही. सुंदर फोटो महत्त्वाचे आहेत, आठवणी महत्त्वाच्या आहेत, पण माणसं त्याहून महत्त्वाचे आहेत. त्यांची वेळ त्याहून महत्त्वाची आहे आणि त्यांचा आदर सर्वात महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आपण जर खरंच बदल घडवू इच्छित असू तर सुरुवात छोट्या गोष्टींपासून करावी लागेल. पुढच्या लग्नात पत्रिकेत जर 12:30 लिहिलं असेल तर आपला मंगलपरीने 12:30लाच सुरू होऊ द्या. 7 वाजता लिहिलं असेल तर 7लाच सुरू होऊ द्या. कारण वेळ पाळणं ही केवळ सवय नाही, ती संस्कृती आहे, ते शिस्त आहे, ती जबाबदारी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते इतरांच्या आयुष्याचा आणि वेळेचा आदर आहे. आजच्या प्रज्ञाप्रवाह पॉडकास्टमधून एवढाच विचार तुमच्यासमोर ठेवतो. आपण तथागत भगवान गौतम बुद्धांचे अनुयायी आहोत. आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार आहोत. मग आपल्या प्रत्येक कार्यक्रमात प्रज्ञा, शिस्त, जबाबदारी आणि माणुसकी दिसली पाहिजे. कारण समाज आपले बोलणे विसरू शकतो, पण आपले वागणे कधीच विसरत नाहीत. वेळेचा आदर म्हणजे माणसाचा आदर आणि माणसाचा आदर हा धम्माचा पाया आहे. मित्रांनो, आजच्या प्रज्ञाप्रवाह पॉडकास्टमधून मांडलेले विचार तुम्हाला कसे वाटले हे नक्की कळवा. हा विषय कोणावर टीका करण्यासाठी नव्हता, तर आपल्या समाजाने स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहावं आणि आवश्यक ते बदल घडवावेत एवढाच हेतू होता. तुम्हालाही वाटत असेल की आपल्या विवाह सोहळ्यांमध्ये वेळेचं भान असायला हवं, तर हा भाग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कदाचित आपल्या एका शेअरमुळे कुणीतरी विचार करेल आणि विचारातून परिवर्तनाची सुरुवात होईल. कारण समाज बदलायचा असेल तर सुरुवात स्वतःपासून करावी लागते. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन विचारांसह आणि नवीन प्रेरणेसह. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय.